नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 यातल्या दोन उदाहरणांचा मागच्या तासाला अभ्यास केला होता. आजच्या तासाला आपण तिसरं, चौथं आणि पाचवं, सहावं, सातवं यापैकी काही उदाहरणं बघणार आहोत. तिसऱ्या उदाहरणामध्ये इन थर्ड एक्झाम्पल सी U इज गिवन. U म्हणजे काय, तर युनिव्हर्सल सेट, ज्याला आपण विश्व संच असं म्हणतो. 1 2 3 7 8 9 10 11 and 12. These are numbers in the set U. P is 1 3 7 and 10. Then U, P and P dash, we have to find this by Venn diagram. U, P and P dash. So write down P dash. P dash म्हणजे कोणता, जर 1 3 7 10 हे नंबर सोडून U मध्ये जे उरलेले आहेत ते नंबर्स म्हणजे P डॅश हा संच तयार होतील. बघा 1 आहे, 2 नाही आहे, इथे 3 आहे, 7 आहे, 8 9 नाही, 10 आहे, 11 आणि 12 नाही. सो दीज आर एलिमेंट्स इन द सेट P डॅश. आता आपल्याला U, P आणि P डॅश हे संच दाखवायचे आहेत व्हेन डायग्रामच्या सहाय्याने. सी U मध्ये युनिव्हर्सल सेट दाखवताना वेन आकृतीमध्ये नेहमी रेक्टँगलचा, आयताचा उपयोग करायचा आणि त्याला U नाव द्यायचं. अगोदर आपण P डॅश लिहून घेऊ, म्हणजे आपोआप उरलेले जे घटक राहतील ते सगळे अगोदर आपण P हा संच दाखवणार आहोत. P मध्ये 1 3 7 10 these are numbers in the set P. मग आता U मध्ये उरलेले जे आहेत ते इथे आपण दाखवले 2 8 9 11 and 12. हे आपोआपच जे उरलेले घटक आहेत ते P डॅश मध्ये येतील आणि म्हणून आपण या बाहेर U लिहू. U हा संच आणि हा उरलेला जो आहे तो P डॅश हा येईल. P 1 3 7 10 आणि P डॅश मध्ये 2 8 9 11 12 आणि U मध्ये हे पण P पण आहे आणि P डॅश पण आहे. अशा पद्धतीने U, P and P डॅश वेन आकृतीच्या सहाय्याने आपण दाखवलेले आहेत. आता सेकंड एक्झाम्पल P डॅश डॅश इज इक्वल टू P हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. P डॅश डॅश इज इक्वल टू P. आता आपण P डॅश लिहिला. P डॅश मध्ये कोणते घटक लिहिले, 2 8 9 11 and 12 इज इक्वल टू नॉट U, P. आणि याचा पुन्हा हा संच घेतला डॅश, P डॅश डॅश म्हणजे कोणते, जे घटक यात आहेत ते सोडून उरलेल्या U मधल्या घटकांचा संच. बघा आता कोणता येईल, आता 2 सोडून द्या, 8 सोडून द्या, मग 2 सोडल्यावर इथे काय उरला 1, नंतर 3, 8 आहे, इथे 9 आहे म्हणून 7, नंतर 11 12 आहेत, 10 नाही म्हणून 10. परंतु जर तुम्ही बघितलं तर हा P डॅश डॅश हा 1 3 7 10 हा कोणता संच आहे, तर हा P हा संच आहे. and in this way we have proved P dash dash is equal to P. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जाणारं असं हे एक्झाम्पल आहे. शो दॅट किंवा राईट डाऊन एनी 3 सबसेट्स ऑफ A where A is given as A दिलेला आहे. उदाहरणामध्ये A हा संच दिलेला आहे आणि याचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहेत. 1 3 2 7
हा ए हा संच दिलेला आहे. आता याचे उपसंच लिहायचे म्हणजे फक्त एक हा घटक असलेला संच, हा सुद्धा एचा उपसंच, फक्त 3 असलेला 2, 7 असे अंक असलेले, नंतर कोणतेही 2 आकडे असलेला संच जरी घेतला तरी तो एचा उपसंच येईल. कोणतेही 3 अंक घेतले तरी ते पण एचा उपसंच. म्हणजे तुम्ही याचे अनेक उपसंच लिहू शकता. त्यापैकी आपल्याला कोणते तरी 3 लिहायचे आहे म्हणून आपण 3 लिहू. बी हा उपसंच आहे. नंतर सिंगलटन 2 हा सुद्धा उपसंच आहे. नंतर सिंगलटन 3 हा सुद्धा उपसंच आहे. नंतर सिंगलटन 7 हा सुद्धा उपसंच आहे. असे अनेक उपसंच तुम्ही याचे लिहू शकता. कोणते तरी 3 विचारले तुम्ही हे 2-2 अंक घेऊन सुद्धा एचे उपसंच लिहू शकता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा. पुढील कोणत्या संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. विच ऑफ द फॉलोइंग, इंग्रजीमध्ये प्रश्न आहे बघा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. पहिलं पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच, आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच, बी हा भारतातील रहिवाशांचा संच आणि एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच. आणि वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. बघा इंग्रजीमध्ये दिलंय पी इज सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ पुणे, देन एम इज सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश, I is set of residents of Indore and B is set of residents of India and H is set of residents of Maharashtra. बघा सर्वात मोठा संच कोणता येईल. समजा आपण पी पुण्यातील रहिवासी आहेत, मग हा पुणे हे शहर महाराष्ट्रामध्ये येतं म्हणून P is subset of H असं आपल्याला लिहिता येईल. पहिल्यांदा बघा पुणे महाराष्ट्र येतं म्हणून P is subset of H. H हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. नंतर सर्वात मोठा संच विश्वसंच म्हणून कोणता घेता येईल तर B हा भारतातील रहिवाशांचा संच असल्यामुळे आपल्याला तो विश्वसंच म्हणून घेता येईल. आय इंदोरमधील रहिवाशांचा संच आणि इंदोर हे मध्य प्रदेशातील एक शहर आहे आणि म्हणून आय इज सबसेट ऑफ एम. आय सबसेट ऑफ एम. त्यानंतर आय सबसेट ऑफ बी. त्याच पद्धतीने पी सबसेट ऑफ बी. अनेक असे उपसंच आपल्याला लिहिता येतील. पी सबसेट ऑफ बी, आय सबसेट ऑफ बी, कारण बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. त्याच पद्धतीने एच सबसेट ऑफ बी अँड एम सबसेट ऑफ बी. हे सर्व भारताचे उपसंच येतील कारण महाराष्ट्र भारतात आहे, इंदोर भारतात आहे, पुणे भारतात आहे, नंतर एम म्हणजे मध्य प्रदेश सुद्धा भारतात आहे. त्यामुळे हे सर्व बी या संचाचे उपसंच येतील. मग यात सर्वात मोठा संच कोणता आहे तर बी हा सर्वात मोठा संच आहे. अँड देअरफॉर बी इज युनिव्हर्सल सेट. विश्वसंच म्हणून कोणता संच घेता येईल. या ठिकाणी सर्वात मोठा संच कोणता आहे तर बी आहे. सो बी इज युनिव्हर्सल सेट. बी हा विश्वसंच म्हणून आपल्याला या उदाहरणामध्ये घेता येईल कारण त्याचे सर्व हे उपसंच दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे उपसंच लिहिलेले आहेत. सबसेट जो संचातले घटक
हे दुसऱ्या संचामध्ये संपूर्णपणे सामावलेले असतात त्याला दुसऱ्या संचाचा आपण उपसंच असं म्हणतो. उदाहरण 6 आणि 7 हे उदाहरण तुम्ही गृहपाठामध्ये म्हणजे तुम्ही ज्या वहीमध्ये ही उदाहरणं लिहून घेता त्याच वहीमध्ये 6 आणि 7 उदाहरण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. फळ्यावरचं सगळं उदाहरणं लिहून घ्या.